इन टुडेस लेक्चर. ठीक आहे, लेक्चर नंबर 6. तर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 5 मध्ये एक ऍप्लिकेशन बघितलं सर्क्युलर मोशन करता. त्या ऍप्लिकेशन मध्ये व्हेइकल हा हॉरिझॉन्टल ट्रॅक वरती मूव्ह होत होता. ट्रॅक जो आहे तो हॉरिझॉन्टल होता, हॉरिझॉन्टल रोड. ठीक आहे, सर्क्युलर आहे, हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे ग्राउंड सरफेस सोबत जो अँगल बनवला आहे तो अँगल आहे 0 डिग्री. ठीक आहे, आज आपण बघतो आहे हा जो रोड असेल. आता आपण जर बघायचं झालंय तर इथे बघा, आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आहे की म्यू एस ही नॉट इक्वल टू 0 आहे. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे तिथं फ्रिक्शन डेव्हलप होत आहे. ठीक आहे, फ्रिक्शन डेव्हलप होत आहे. आता इथं आपण बघायचं झालंय जर फ्रिक्शनच नसेल तर व्हेइकल मूव्ह होऊ शकत नाही. समजतंय का? फ्रिक्शन नसेल तर फ्रिक्शन होत नाहीये. ठीक आहे, विदाउट फ्रिक्शन बॉडी ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये, कारण फ्रिक्शन हे आपल्याला तिथे पाहिजेच. तर आपण मागच्या मध्ये बघितलं की म्यू एस इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे फ्रिक्शन डेव्हलप होत आहे. ठीक आहे, फ्रिक्शन डेव्हलप होत आहे आणि थिटा इक्वल टू 0 आहे, हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. ठीक आहे, तर होऊ शकतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये. ठीक आहे, किंवा काही कारणास्तव तिथे तो जो रोड असेल तो ऑइली झालेला असेल, म्हणजे जो सफिशियंट अमाऊंट मध्ये आपण बघितलाय, जो सफिशियंट अमाऊंट मध्ये तिथे जे फ्रिक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे ते होत नसेल. ठीक आहे, आणि आपल्याला हायवेवरती किंवा जे काही रोड असणार आहे, ठीक आहे, गावामधली गोष्ट करत नाही आपण. ओके, हायवे जे रोड असणार, ठीक आहे, नॅशनल हायवे. ओके, त्यामध्ये सपोज काही कारणास्तव टर्न वरती, ठीक आहे, तो जो सरफेस असेल तो तिथं वेट असेल, स्लिपरी असेल. ठीक आहे, होऊ शकतं स्लिपरी सरफेस असेल, एका अमाऊंट मध्ये फ्रिक्शन डेव्हलप होत नसेल तर आपल्याला फक्त फ्रिक्शनवर डिपेंड राहून चालणार नाही. ठीक आहे, मग फ्रिक्शनवर डिपेंड राहून चालणार नाही तर मग काय करायचं आहे, तर त्या टर्नवर, ठीक आहे, आपल्याला सेफली ड्राईव्ह करायचं, सेफली टर्न घ्यायचा असेल तर आपल्याला तिथे परत एक कन्स्ट्रक्शन, एक नवीन ऍप्लिकेशन, ठीक आहे, आपल्याला इथं मिळत आहे. ज्याच्यामध्ये स्पीड, तर हा स्पीड जो असेल, ठीक आहे, तो मॅक्झिमम स्पीड आपल्याला फक्त फ्रिक्शनवर डिपेंड न राहता सेकंड क्वांटिटी इथं जे आहे, सेकंड जे इथं नवीन पॉइंट आपण बघतो आहे तो आहे बँकिंग ऑफ रोड. तो पॉइंट काय इथं, बँकिंग ऑफ रोड, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट बँकिंग ऑफ रोड. मग बँकिंग ऑफ रोड आहे काय, बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे, तर बँकिंग ऑफ रोड मध्ये हा जो रोड असेल हा ग्राउंड सरफेस आहे आणि हा जो रोड असेल हा रोड आहे. ठीक आहे, हा जो रोड असेल या रोडला अशा प्रकारे टर्न वरती कन्स्ट्रक्ट करायचा आहे की तिथे याचा जो आउटर एज असणार हा इनर एज झालाय. हा जो झाला इथं, हा झालाय इनर एज. इनर म्हणजे आपण लेफ्ट साइडला टर्न घेतोय तर लेफ्ट डायरेक्शन, लेफ्ट हँड, ठीक आहे, या डायरेक्शनला इनर एज ऑफ रोड, रोडचा एक, ठीक आहे, एज असेल आणि हा आउटर एज आहे, आउटर एज. ठीक आहे, तर आपल्याला हा आउटर एज काय करायचा आहे, ग्राउंड सरफेस पासून एका हाईट वरती रेस करायचा आहे. रेस म्हणजे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन इथं करायचं आहे. ठीक आहे, हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन आपल्याला टर्न वरती घ्यायचं आहे. ओके, मग याच्यामध्ये काय होणार आहे, एक अँगल बनतो आहे थिटा. थिटा जो अँगल बनतो आहे हा अँगल कशामधला आहे, ग्राउंड अँड रोड. ठीक आहे, जो रोड असेल ज्याला आपण रेस केला आहे, असं वर उचललं आहे एका साईडने, ठीक आहे, त्यांच्यामधला तो अँगल आहे. अँड दॅट अँगल इज मस्ट बी लेस दॅन अँगल ऑफ रिपोज. हा जो अँगल असेल हा अँगल ऑफ रिपोज पेक्षा कमीच असायला पाहिजे. ठीक आहे, असं नाही मग आपल्याला, ठीक आहे, रोड रेस करायचा आहे 50-60 डिग्री, 70-80 डिग्री पर्यंत आपण रेस नाही करू शकत. ठीक आहे, अशा प्रकारचा खूप जास्त अँगल नाही घ्यायचा आहे. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय, अँगल ऑफ रिपोजचा अर्थ असा होतो, हा असा अँगल, कशी अँगल व्हॅल्यू असणार ज्या व्हॅल्यूवरती इथला जो ऑब्जेक्ट असेल तो ऑटोमॅटिकली या डायरेक्शनने मूव्ह होतो. मग आपल्याला असा या डायरेक्शनने मूव्ह होण्यासाठी आपला हा पर्पज नाहीये, आपल्याला तिथं टर्न घ्यायचा आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारची कंडिशन असेल म्हणजे हा थिटा जर अँगल ऑफ रिपोज असेल किंवा ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिपोज असेल. ठीक आहे, अँगल ऑफ रिपोजचा फॉर्म्युला काय असतो, टॅन थिटा इज इक्वल टू म्यू अँड थिटा इक्वल टू टॅन इनवर्स म्यू. म्यू म्हणजे आपण बघितलंय मागच्या लेक्चर मध्ये, म्यू इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. जे काही फ्रिक्शन होणार आहे त्याच्यावरती हा म्यू हा डिपेंड असतो. ठीक आहे, त्याप्रमाणे आता इथे बघा दिलेल्या रोड करता म्यू कॉन्स्टंट राहणार, हे लक्षात ठेवा. थिटा दॅट इज अँगल, थिटाला काय बोलायचं आहे, थिटाला बोलायचं आपल्याला अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग, बघा अँगल ऑफ बँकिंग काय आहे,
इट इज अ अँगल मेड बाय द रोड. इट इज अन अँगल मेड बाय द रोड विथ ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेस सोबत बनवलेला हा अँगल आहे, त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. तर याचं अप्लिकेशन आपण इथे बघतो आहे. आणि ही जी प्रोसेस आहे या आउटर एजला रेस करण्याची जी कन्स्ट्रक्शन मधली जी प्रोसेस आहे, जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं रोडचं, तर त्या प्रोसेसला, त्या फेनॉमेनॉनला आपल्याला म्हणायचं आहे बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे. आता स्टेटमेंट बोलतोय मी. ठीक आहे. बघा स्टेटमेंट काय आहे, द फेनॉमेनॉन ऑफ और द प्रोसेस ऑफ रेजिंग ऑफ outer edge of a road over its inner edge through a small certain angle value. ठीक है. and it is less than angle of repose. मी परत बोलतोय, the process of raising of outer edge over its inner edge through certain small angle value less than angle of repose. theta must be less than angle of repose. ठीक आहे. कारण व्हेइकल असं स्लिप व्हायला नको, इनसाइड इनर साइड. ठीक आहे. इनवर्ड मूव्ह व्हायला नको. जर जास्त अँगल ठेवला तर तो इनवर्ड मूव्ह होणार. लक्षात येतंय का? म्हणजे जो टर्न आहे तो टर्न घ्यायच्या वेळेस आपल्याला त्रास होणार आहे. ठीक आहे. असं व्हायला नको. ठीक आहे. तिथे ऍक्सिडेंट व्हायला नको, कारण आपल्या मागच्या साईडने पण व्हेइकल येत असणार आहे. आपण जर असं स्लिप होतोय तर आपल्या मागच्या साईडने येणारे व्हेइकल, ठीक आहे, तिथे काय होणार आहे, दोघांमध्ये कोलिजन, टक्कर होणार आहे. समजते का? आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. त्याच्यामुळे अँगल कसं घ्यायचं आहे, that theta must be less than angle of repose. ठीक आहे. ओके. बँकिंग ऑफ रोड, अँगल ऑफ बँकिंग, हे जे दोन पॉइंट आहेत यांच्या तुम्हाला स्टेटमेंट आणि डेफिनेशन येऊ शकते. तर याच्या रिलेटेड असलेलं जे अप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड, याच्यासोबत असलेलं जे अप्लिकेशन आहे ते आपण बघतो आहे. अप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन ऑन. ठीक आहे. तर इथे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन. परत तुम्हाला एक्सप्रेशन डिराईव्ह करायला विचारणार. ठीक आहे. किंवा तुम्हाला अशा प्रकारचे विचारू शकतात, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. नेसेसिटी काय आहे, तर बँकिंग ऑफ रोडची नेसेसिटी काय आहे, इफ इन अ गिवन सर्क्युलर ट्रॅक, जो गिवन सर्क्युलर ट्रॅक असेल, दी सफिशियंट अमाउंट ऑफ फ्रिक्शन इज नॉट डेव्हलप. ठीक आहे. देन फ्रिक्शन हा सफिशियंट अमाउंट मध्ये डेव्हलप होत नसेल तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज पडणार आहे. देन that necessary centripetal force is not provided by the friction. necessary centripetal force आपल्याला प्रोव्हाइड होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला रोडला हा बँक कडे करायचा आहे, असं इन्क्लाइन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू आपण त्याचं एक्सप्रेशन. म्हणजे जेव्हा रोड हा बँक कडे असेल तेव्हा आपल्याला मॅक्झिमम स्पीडचं एक्सप्रेशन बघायचं आहे. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेइकल ऑन. मग असे आपण बघितलं हॉरिझॉन्टल. आता इथं बघतो आहे आपण इथं बँक्ड कर्व रोड. ठीक आहे. बँक्ड कर्व रोड म्हणजेच काय, तर बँक सर्क्युलर ट्रॅक. बँक सर्क्युलर ट्रॅक याच्यामध्ये आपण इथं बघतोय. ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड मध्ये बघितलं, बँक म्हणजे अशा प्रकारचा रेस केलेला आहे. पुन्हा फर्स्ट सेंटेन्स काय असणार आहे, तर कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास m is moving on bank सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक वरती, सर्क्युलर रोड वरती मूव्ह होतो आहे. ठीक आहे. विथ स्पीड, v स्पीड ने मूव्ह होतो आहे. ठीक आहे. रेडियस ऑफ रोड काय असणार आहे, सपोज r, जे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं त्याचप्रमाणे रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक इज r. ठीक आहे. तर इथे मी डायग्राम ड्रॉ करतोय बघा. सपोज अशा प्रकारचा हा झाला हॉरिझॉन्टल सरफेस, ग्राउंड सरफेस आणि झाला इथं हा रेज रोड, रेज बँक रोड, याला तुम्ही म्हणू शकता ऑर मध्ये बँक रोड. आणि टर्न घेतो आपण, लेफ्ट साइडचा टर्न कन्सिडर करतो याच्यामध्ये पण. ठीक आहे. थीटा इज अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. अँगल ऑफ बँकिंग आहे, सपोज व्हेइकल इथं असेल, सुरुवातीला आपण या पॉइंट मध्ये बघतो आहे म्यू
इक्वल टू 0, कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल टू 0, कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इक्वल टू 0. म्हणजे जो काही फ्रिक्शन असेल तो नॉट इक्वल टू 0 नसेल, आपण तो कन्सिडर केलाय, कन्सिडर फ्रिक्शन 0. म्हणजे जे काही फ्रिक्शन असेल ते एवढ्या सफिशियंट अमाउंट मध्ये राहणार नाहीये. ठीक आहे, स्मॉल अमाउंट मध्ये फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं म्यू एस इक्वल टू 0 कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, नंतरच्या पार्ट मध्ये आपण म्यू एस इज नॉट इक्वल टू 0 कन्सिडर करू. सुरुवातीला बघू की इथे हा जो अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोडचा जो पर्पज आहे, ठीक आहे, तो कशा प्रकारे इथं आपल्याला हेल्प करतो आहे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याकरता. ठीक आहे, बँकिंग ऑफ रोड मधला जो कन्सेप्ट आहे, याचा जो पर्पज आहे, का बरं आपण कन्स्ट्रक्ट केला आहे, तर हा जो सेंट्रिपिटल फोर्स कशा प्रकारे देऊ शकतो. ठीक आहे, कारण रोड कंडिशन वेगळ्या राहणार आहेत. ठीक आहे, वेगवेगळे जे टर्न असणार आहेत, हायवे असो, ठीक आहे, तर त्या हायवेवरती जे काही टर्न असणार तिथे वेगवेगळ्या टर्नची कंडिशन वेगळी असणार. काही सरफेस स्मूथ असणार, काही तिथं स्लिपरी असणार, काही रफ असणार, वेगवेगळी कंडिशन नुसार. ठीक आहे, तर आपण इथे कन्सिडर करतो आहे की तिथे आपल्याला सफिशियंट अमाउंट मध्ये फ्रिक्शन मिळत नाही. मग सफिशियंट अमाउंट मध्ये फ्रिक्शन नाही तर बघू आपण इथे बँकिंग ऑफ रोड कशा प्रकारे आपल्याला हेल्प करत आहे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याकरता. ठीक आहे, नाउ सपोज व्हेइकल, हा व्हेइकल आहे. ठीक आहे, व्हेइकलला मास m आहे. ऑब्वियसली इट हॅज वेट, मास m आहे, वेट ऍक्ट होणार आहे कुठं, वेट mg ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, नाउ सेकंड फोर्स ऍक्टिंग ऑन व्हेइकल इज कोणता फोर्स असेल, नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, नेहमी सांगतोय नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कसं असणार आहे, परपेंडिक्युलर टू द रोड ऑन व्हिच इट इज परपेंडिक्युलर टू द रोड ऑन व्हिच द व्हेइकल इज मुव्हिंग. व्हेइकल या रोड वरती असं मूव्ह होत आहे. ठीक आहे, इथे पण वेलोसिटी ही इनवर्ड आहे, v अशा प्रकारचे इनवर्ड. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन इथं n आहे. आता इथं हा अँगल थिटा असेल तर काय करायचं, इथं याच्यामध्ये आपल्याला ही जी नॉर्मल रिएक्शन लाईन असेल इथं एक्सटेंड करायची आहे. तर हा अँगल आणि वेट यांच्यामधला अँगल पण काय राहणार आहे, थिटा. याला इकडे एक्सटेंड करा. ठीक आहे, हा अँगल थिटा, तर हा अँगल पण करणार आहे इथं थिटा, अपोजिट अँगल. हे जे दोन अँगल इथं आपण बघितले आहेत त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, इथं नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व करणार आहे. वी नो दॅट इन दिस लेफ्ट साइड, ही जी लेफ्ट साइड असेल जी व्हेइकलच्या सेंटरला हॉरिझॉन्टल डायरेक्शनने कशाला जॉईन करते, सेंटरला, सेंटर टू द सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅकचा जो सेंटर आहे त्याला ही हॉरिझॉन्टल लाईन आपण जॉईन करतो आहे. जॉईन करतो मीन्स इथं हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. कशाचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, इथे बघा इथं थिटा अँगल बनला आहे, त्याच्यामुळे हा कंपोनंट राहणार आहे n cos थिटा. काय कंपोनंट राहणार आहे इथं, n cos थिटा, आणि हा कंपोनंट राहणार आहे n sin थिटा. हियर कंपोनंट इज n cos थिटा अँड n sin थिटा. समजतंय का, मी काय केलंय, नॉर्मल रिएक्शन याला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये डिवाइड केला आहे. फर्स्ट कंपोनंट व्हर्टिकल, ठीक आहे, हा अँगल समजला इथं, वेट आणि एक्सटेंडेड नॉर्मल रिएक्शन यांच्यामधला अँगल थिटा. हा अँगल थिटा, हा अँगल थिटा, अपोजिट अँगल्स. ठीक आहे, त्यानंतर ज्या कंपोनंट सोबत नॉर्मल रिएक्शनचा अँगल दिलेला असेल तिथे कॉस घ्यायचा. आपण बघितला क्लासमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे n cos थिटा अँड सेकंड कंपोनंट इज n sin थिटा. अशा प्रकारे तर तुमच्या इथं लक्षात येत असेल, नाउ हियर n sin थिटा is acting toward the center of circular track. n sin theta कुठे ऍक्ट होतोय, toward the center of circular track. सर्क्युलर ट्रॅकच्या सेंटर कडे ऍक्ट होतो आहे. दॅट मीन्स n sin theta कंपाउंड ऑफ नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड देतोय आपल्याला, काय प्रोव्हाइड करतो आहे, प्रोव्हाइड दी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर टेकिंग अ टर्न ऑन सर्क्युलर ट्रॅक. n sin theta प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, ते आपण बॅलन्सिंग कंडिशन मध्ये बघूच. नाउ हियर n cos theta, हा व्हेइकल जेव्हा मूव्ह होतो आहे हॉरिझॉन्टल, नॉट हॉरिझॉन्टल, कर्व रोड वरती जेव्हा मूव्ह होतो आहे तर व्हेइकल हा अप डाऊन मोशन ने परफॉर्म करत आहे. याचा अर्थ n cos theta बॅलन्स द वेट ऑफ व्हेइकल. n cos theta काय करतो आहे, बॅलन्स दी वेट ऑफ व्हेइकल. मी इथं लिहितो आहे दी फोर्सेस. आता इथं आपण एक्सप्रेशन सारखं बघतोय, दी फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल
आर ऍक्टिंग ऑन व्हेकल आर नंबर 1 काय आहे mg वेट ऍक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जे बघितलं एक्सप्रेशन त्याचप्रमाणे डाऊनवर्ड इथे पण वेट लक्षात ठेवायचं. सेकंड नॉर्मल रिएक्शन n acting perpendicular to surface of banked road. हा जो रेज रोड आहे बँक रोड आहे त्याच्या सरफेसला परपेंडिक्युलर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इट हॅज टू कंपोनंट्स याला दोन कंपोनंट्स आहेत. ठीक आहे. इट हॅज टू कंपोनंट्स. नंबर 1 याच्यामध्ये ए घेऊ आपण ए n cos थिटा काय करतो आहे n cos थिटा balances the weight. n cos थिटा काय करतो आहे बॅलन्स दी वेट. बघा n cos थिटा अपवर्ड आहे mg डाऊनवर्ड आहे लिनियर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार त्यांना बॅलन्सिंग कंडिशन प्रोड्यूस झाली आहे. देयरफॉर n cos थिटा इक्वल टू वेट mg. ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो. नेक्स्ट सेकंड इट हॅज टू कंपोनेंट्स. फर्स्ट कंपोनेंट लिहिला आपण n cos थिटा. सेकंड n sin थिटा कुठे आठवतोय n sin थिटा याचीच तर आपल्याला गरज होती. ठीक आहे. n sin थिटा कारण टर्न घ्यायचा आहे. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्सची गरज पडते आहे. फ्रिक्शन आपण तर निग्लिजिबल घेतलं आहे. फ्रिक्शन एवढं सफिशियंट अमाउंट मध्ये नाहीच आहे. ठीक आहे. कारण यूएच 0 झालाय म्हणजे आपण फ्रिक्शन वरती फक्त डिपेंड राहणार नाही. ठीक आहे. तर मग बँकिंग ऑफ रोडचाच पर्पज आपल्याला इथे लक्ष देणार आहे. बँकिंग ऑफ रोडचा एक पर्पज इथे लक्ष देत आहे. मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं आपण. प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय बघितलं आहे नॉर्मल रिएक्शन बॅलन्स द वेट. पण इथे नॉर्मल रिएक्शनचा एक कंपोनंट वेटला बॅलन्स करतो आहे आणि एक कंपोनंट आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हा फरक आहे पहिल्या एक्सप्रेशन मधला आणि या एक्सप्रेशन मधला. हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल नॉर्मल रिएक्शन फक्त वेटला बॅलन्स करणार. पण इथे नॉर्मल रिएक्शन ही वेटला पण बॅलन्स करते आहे. नॉर्मल रिएक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट n cos थिटा वेटला बॅलन्स करतो आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक प्रोव्हाइड करतो आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग आपण इथे लिहितो आहे n sin थिटा टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक प्रोव्हाइड काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स. प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. देयरफॉर काय म्हणू शकतो आपण इथं n sin थिटा इक्वल टू ठीक आहे n sin थिटा इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुम्हाला केव्हा केव्हा अशा प्रकारचा पण क्वेश्चन इथं एक्झाम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. विच कंपोनंट कोणता कंपोनंट विच कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. बाय निग्लेक्टिंग द फ्रिक्शन. तुम्हाला इथे आठवायला पाहिजे n sin थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे आणि n cos थिटा हा व्हर्टिकल कंपोनंट आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं n sin थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स किंवा n sin थिटा ऍक्ट्स एज अ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. अशा प्रकारचं. नाउ इक्वेशन 1 इक्वेशन 2. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्याच्यानंतर परत इथं बघा फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल आर mg वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन नॉर्मल रिएक्शन n ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ बँक रोड. नंतर इथेच लिहायचं इट हॅज नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपोनंट. इट हॅज टू कंपोनंट्स. इट मीन्स नॉर्मल रिएक्शन हॅज टू कंपोनंट्स. नंबर 1 n cos theta balances the weight of vehicle. ठीक आहे. त्यानंतर n sin theta toward the center of circular track provides necessary centripetal force, that is n sin theta equal to mv square by r.
आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन मॅक्झिमम स्पीड, ठीक आहे, स्पीड किती असू शकतो तिथं, ठीक आहे, जो स्पीड असणार या इथे बाय निग्लेक्टिंग द फ्रिक्शन, तो स्पीड किती राहू शकतो, तो स्पीड कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड असतो ते आपल्याला इथं बघायचं आहे. बँकिंग ऑफ रोडचा काय पर्पज आहे, आपल्याला खरंच इथं सेंट्रिपिटल कोर्समुळे, ठीक आहे, जो मिळालेला सेंट्रिपिटल कोर्स आहे तो सर्क्युलर ट्रॅक वरती टर्न होण्याकरता मदत करतो की नाही, ठीक आहे, ते आपल्याला इथं बघायचं आहे. आणि तो मदत करत असेल तर मग तो मॅक्झिमम स्पीड किती असेल, तो स्पीड आपल्याला इथं त्या स्पीडचं एक्सप्रेशन बघायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये बघा इथं मी हा पार्ट इरेज करतो आहे. याच्यामध्ये हा पॉइंट मध्ये दाखवू शकता, ठीक आहे, सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. नाउ हियर इक्वेशन 2 divided by equation 1, equation 2 divided by equation 1, equation 2 ला 1 इक्वेशन ने आपण डिवाइड करणार. इक्वेशन 1 बघा इथं आहे. ओके, नाउ हियर n sin theta upon n cos theta, LHS upon LHS is equal to mv square by r upon mg. Now here mm get cancel, m cancel ला nm get cancel, sin theta upon cos theta tan theta is equal to v square upon rg, v square upon rg. समजतंय का? ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण पार्ट इथं बेस करतो आहे. इथला पार्ट इथं शिफ्ट करतो आहे, इथला पार्ट इथं शिफ्ट करतो आहे. बघा v square is equal to rg tan theta. काय केलं आपण, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1, त्यानंतर n sin थीटा कॅन्सल झालं, m गेट कॅन्सल, n गेट कॅन्सल, sin थीटा अपॉन cos थीटा tan थीटा, v स्क्वेअर अपॉन rg. ओके, नाउ वी नीड द व्हॅल्यू ऑफ v. v इक्वल टू काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. काय केलं आपण इथं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे, स्क्वेअर रूट घेतलाय. हा जो स्पीड असेल या स्पीड मध्ये म्हणजे आपण इथं म्हणू शकतो फॉर गिवन रोड r इज कॉन्स्टंट, ठीक आहे, g इज कॉन्स्टंट, थीटाचे व्हॅल्यू डिपेंड दॅट थीटावरती इथं, ठीक आहे, व्हॅल्यू वरती हा स्पीड डिपेंड असणार. त्याला आपण म्हणणार आहे इथं ऑप्टिमम स्पीड. यालाच म्हणायचं इथं ऑप्टिमम स्पीड, ऑप्टिमम स्पीड ऑफ व्हेइकल, ऑप्टिमम स्पीड ऑफ व्हेइकल. म्हणजे या स्पीड मध्ये हा सेफ स्पीड झालाय. ऑप्टिमम म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो याला सेफ स्पीड ऑफ व्हेइकल, सेफ स्पीड vs इक्वल टू सेफ स्पीड ऑफ व्हेइकल कुठे, ऑन कर्व बँक्ड सर्क्युलर ट्रॅक. बँक म्हणजे रेस केलेला रोड, ठीक आहे, एका साइडला रेस केला आहे. ठीक आहे, त्या सर्क्युलर ट्रॅक वरती, सर्क्युलर टर्न वरती, ठीक आहे, आपण तिथे जर टर्न पॉसिबल करायचं असेल, ठीक आहे, तर तिथे आपल्याला स्पीड घ्यावं लागेल सेफ स्पीड vs इक्वल टू स्क्वेअर रूट rg tan थीटा, स्क्वेअर रूट rg tan थीटा. ओके, अशा प्रकारचा हा एक्सप्रेशन आहे. परत इथे सांगतो आहे mg इज द वेट ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, थीटा अँगल ऑफ बँकिंग. आता मेन्शन करत आहे की इथे लिहायचं तुम्ही अँगल ऑफ बँकिंग, angle made by the bank road with ground surface is called as angle of banking, and its value is less than theta less than angle of repulse. किंवा MCQ मध्ये आपल्याला हा पण पॉइंट विचारतात, थीटा मस्ट बी लेस दॅन अँगल ऑफ रिपोर्स. ऑटोमॅटिकली असं व्हेइकल या लेफ्ट साइडला, ज्या साइडला आपण टर्न घेतो आहे अशा साइडला स्लिप व्हायला नको, स्किड व्हायला नको. ठीक आहे, टर्न पॉसिबल व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे थीटा हा नेहमी अँगल ऑफ रिपोर्स पेक्षा कमीच घेत आहे. ओके, हा झाला सेफ स्पीड. तुम्हाला इथं क्वेश्चन अशा प्रकारे विचारू शकतात, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ स्पीड ऑफ ए व्हेइकल ऑन कर्व बँक रोड. ठीक आहे, अशा प्रकारचा हा पॉइंट होता. दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये येत आहेत. याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण बघू हा जो सेफ स्पीड असेल. ठीक आहे, इथे आपण बघितलंय म्यू इज इक्वल टू 0 म्हणजे फ्रिक्शन कन्सिडर केलेलं नाहीये, पण नंतरच्या लेक्चर मध्ये आपण बघू आपण इथे फ्रिक्शन कन्सिडर करणार आहे. म्हणजे त्या कर्व रोड वरती, बँक्ड कर्व रोड वरती फ्रिक्शन पण आहे आणि थीटा अँगल ऑफ बँकिंग पण आहे, बँकिंग ऑफ रोड ही प्रोसेस पण तिथे केली आहे.
तर तेव्हा हा सेफ स्पीड मॅक्झिमम किती आणि मिनिमम किती याच्याकरता आपण एक्सप्रेशन बघतो आहे. ठीक आहे, हा या स्पीड मध्ये जर मूव्ह होत असणार तर तुम्हाला तिथे ठीक आहे तो जो टर्न असेल हा पॉसिबल आहे. ओके, पण रोडच्या कंडिशन वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे फ्रिक्शनचा पण विचार करावा लागेल. मग फ्रिक्शनचा विचार होईल तेव्हा आपल्याला हा स्पीड मॅक्झिमम आणि मिनिमम अशा एका रेंज मध्ये जी व्हॅल्यू मिळणार त्या व्हॅल्यू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, थँक्यू सो मच. ओके.